राज्यात उन्हाचा चटका कायम आहे, तर दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणाचीही निर्मिती झाली आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज आहे, तर मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली आहे। विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्यात आज तर भंडारा जिल्ह्यात आज आणि उद्या काही ठिकाणी विजांसह ढगांचा गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय। तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यात आज, उद्या आणि सोमवारी काही भागात विजांसह ढगांचा गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। तर यवतमाळ जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी पावसाला पोषक हवामान असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलंय। मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाचा अंदाज आहे। सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुढील 5 दिवसात पावसाची शक्यता आहे, तर पुणे आणि सातारा जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज देण्यात आलाय। कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका चांगलाच वाढलाय। आजही विदर्भात उन्हाचा चटका अधिक होता। अकोला येथे सर्वाधिक 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।